चला तर आज आपण बनवूया गावठी चिकन। चिकन आपण कट करून घेतलेले आहे। अंदाज हे चिकन 1.5 किलो आहे। आता आपण हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता आपण चिकन धुवून घेतलेलं आहे। आता त्याला आपण मसाला लावून घ्यायचा आहे। चिकन आपण कुकरला 1 शिट्टी द्यायची आहे। चिकनमध्ये आपण 1 चमचा हळद घालायची आणि 1 चमचा मीठ, ते आपण तेलात थोडं परतूया आणि नंतर आपण कुकर लावायचा आहे। चिकन आपलं छान परतून झालेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। आता आपण कुकर लावून घेऊया आणि 1 शिट्टी द्यायची आहे आपण। आपण कोंबडी वड्याचा मसाला तयार करून घेऊया। 2 चमचे मेथी, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा जिरे। छान गरम करून घ्यायचं आपण ते आणि नंतर मिक्सरला लावायचं आहे। धने पावडरच्या ऐवजी तुम्ही धनेसुद्धा घेऊ शकता। माझ्याजवळ धने पावडर होती त्यामुळे मी धनेची पावडर वापरलेली आहे। तर आपण हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घेऊया। बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर आपण वड्याचं पीठ बघूया। 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आपण आता मिश्रण केलेलं आहे ते टाकायचं त्यामध्ये 2 चमचे कडक तेलाचे मोहन टाकायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तेल गरम असल्याने आपण पहिल्यांदा चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण हाताचा वापर करून व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। वड्याचे पीठ मळण्यासाठी आपण गार पाण्याचा वापर न करता कडक गरम पाण्याचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या कडक होतील, नाहीतर नरम पडणार आहेत त्या। आता आपण त्यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण ते पीठ। अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेले आहे, बघू शकताय आपण। हे पीठ जास्त मऊ बनवायचं नाही, कडकच बनवायचं आहे।
आता हे पीठ आपण अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये छान मुरेल आणि नंतर पुऱ्या करायला घ्यायचं आहे आपण हे. त्यासाठी वरती तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले वरचे पीठ हे कडक होणार नाही. आपले पीठ रेस्ट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी आपण अर्धे वाटी खोबरं घेतलं आहे, एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे, ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया. आल्याचा एक तुकडा, तमालपत्र, परत आपण दगडी फूल एक घेतलेलं आहे, परत मसाला वेलची असे मसाले आपण घेतलेले आहे. त्यामध्ये लसूण टाकूया थोडं, त्याच्यातच आलं फ्राय करू. तो खडा मसाला आपण आता मिक्सरला लावून घ्यायचा आहे. आता आपली पेस्ट झालेली आहे तयार, बघू शकताय तुम्ही. आता आपण सुकं करायला घ्यायचं आहे. त्यासाठी कढई घेऊया, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की आपण तयार केलेला खोबऱ्याचा मसाला घालायचा आहे. आपला मसाला हा तेलात छान परतून घ्यायचा आहे. त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये गरम मसाला एक चमचा हळद घालायची आहे. ते व्यवस्थित हलवून घ्यायचे. ते व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा चटणी घालायची आहे. तुमच्या चवीनुसार आपण घालू शकताय. चटणी तेलात छान परतून घ्यायची. थोडा वेळ झाकून ठेवायचे. त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन घालणार आहोत. बघू शकताय तुम्ही आता किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला. थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये चिकन घालूया आणि चिकन सुक्कं करायचं आहे आता. चिकन घातल्यानंतर आपण थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यामुळे छान वास पण येईल आणि चव पण येईल आपल्या चिकनला. तर तुम्ही आपल्या चिकनला सुंदर कलर आलेला आहे. आता आपण वडे करायला घेऊया. त्यासाठी आपण पहिल्यांदा वड्याचे गोळे करून घ्यायचे. छोटे छोटे पुऱ्या लाटतो ना आपण, त्या पद्धतीनं करायचं आहे. आपण पुऱ्या लाटताना जरा मध्यम आकारच्या लाटतो. ह्यावेळी आपण जरा पुऱ्या जाड लाटायच्या, त्यामुळे काय होणार, आपल्या पुऱ्या कडक होतील आणि कडक तेलामध्येच घालायच्या, नाही तर मऊ पडणार आपले ते. बघू शकता आपले वडे खूप छान फुगलेले आहेत
आणि क्रिस्पी पण दिसत आहेत. आपण सगळे वडे तळून घ्यायचे आहे. चला तर आपण तळून घेऊया सगळे वडे. प्रकारे आपले कोंबडी वडे रेडी आहे खाण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.